मुक्ताईनगर येथील कुराकाकोडा येथे दारूबंदीसाठी मतदान घेण्यात आले। या दारूबंदीसाठी आडवी बाटली हे मतदान चिन्ह म्हणून वापरण्यात आले होते। या आडव्या बाटलीला महिलांनी भरघोस मतांनी विजयी केले। दारूमुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे। दारूमुळे समाजात अनेक वाईट गोष्टी घडल्या, त्यामुळे या दारूला हद्दपार करण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील कुराकाकोडा या गावात दारू बंदीसाठी रविवारी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे सकाळी 8 ते 2 वाजेदरम्यान मतदान घेण्यात आले। कुराकाकोडा या गावाची लोकसंख्या 8530 एवढी असून महिला मतदारांची संख्या 2818 एवढी आहे। एकूण 2800 मतदानापैकी 1638 महिला मतदार यांनी यावेळी मतदान केले। 1479 मत हे आडव्या बाटलीला मिळाले, तर 159 हे उभ्या बाटलीला मिळाले। 1479 मत घेऊन दारूबंदीसाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांचा विजय झाला। संगीता पवार यांच्या पाठीशी महिलांना उभे करण्यासाठी पंचायत समितीच्या उपसभापती प्रमिला राठोड व भागवत राठोड यांनी परिश्रम घेत आहेत। गावात दारूबंदीसाठी महिलांनी चांगलीच कंबर कसली आहे। यवतमाळ जिल्ह्यानंतर जळगाव जिल्ह्यातील कुराकाकोडा येथे दारूबंदी करण्यासाठी मतदान घेतले गेले। गावातून लोकवर्गणी जमा करून मतपत्रिका छापण्यात आल्या। दारू सुरू राहावी यासाठी उभी बाटली, तर दारू बंदी व्हावी यासाठी आडवी बाटली असे चिन्ह यावेळी वापरण्यात आले। दारूबंदीचं मतदान आहे, या मतदानासंदर्भात आपल्याला काय वाटते? दारूबंदी झाली पाहिजे का? हा, आम्हाला दारूबंदी झाली पाहिजे। आम्हाला 60 वर्षापासून त्रास आहे आमच्या घराभाशी। माझं घरानं सगळं खराब झालेलं आहे। हो, मला लय त्रास होता। माझे लोक दारू पिले का माझ्या दारापुढे थुकायचे, झोपायचे माझ्या ओट्यावर। ते आम्हाला मुळीच चालणार नाही। दारूबंदी झालीच पाहिजे, दारूबंदी झालीच पाहिजे। जे मुख्यमंत्री आहे बिहारचे, त्यांना हा प्रश्न भेडसावत नाही, तर महाराष्ट्रातल्या लोकांना का भेडसावा? आणि फडणवीसांनी तर हा निर्णय कधीच घ्यायला पाहिजे होती, जेव्हा की तिथे पाहिजे तसे आंदोलन झाले नाही। इथे महाराष्ट्रामध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढते आहे आणि त्यांच्या सगळ्यांचे पीएम रिपोर्ट बघा, 90% असे लोक आहे की ज्यांच्या शरीरामध्ये ही दारू मिळते। आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचा ठराव घेतला आणि मी ज्या पंचायत समितीची उपसभापती आहे त्या बीडीओ साहेबांनी राज्य उत्पादन शुल्क दिलं की ही ग्रामसभा उचित झाली नाही। मला अनेक अडचणी आल्या। नंतर मी ते निवेदनवर पुढे हे निवेदनचा ठराव दिला। नंतर तो पास झाला आणि कलेक्टर मॅडमकडे गेला। कलेक्टर मॅडमने ताबडतोब लेखी दिलं की यांना मतदानाची तारीख द्यावी। चांगला प्रतिसाद आहे एकदम। म्हणजे आज त्यांच्यासाठी दुःख हरण्याचा दिवस आहे, आज सोन्याचा दिवस आहे आमच्या महिलांसाठी। याच्यामध्ये केवळ शासनाचं महसूलचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। आणि ज्या जिल्ह्यामध्ये समजा आज दारूबंदी झालेली आहे त्या जिल्ह्यामध्ये पर्याय तुम्ही तिथे बघा, उलट जास्त प्रमाणात अवैध दारू विकल्या जात आहे। विषारी दारूचं प्रमाण वाढलेलं आहे आणि दारूबंदीमुळे केवळ शासनाच्याच महसूलचं नुकसान नाही, तर राज्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा कमकुवत करायची आहे। जेणेकरून राज्यामध्ये जे विकासाची कामे होतात महसूलच्या माध्यमातून ते कामे रखडतील, थांबतील। जेणेकरून महाराष्ट्राच्या शासनाचंही नुकसान आहे, राज्याचंही नुकसान आहे आणि आमचंही नुकसान आहे।